पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजना, सवलती, तरतुदी यांचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पत्रकाराकडे अधिस्वीकृती पत्रिका असणं बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित वृत्तपत्रास मंजूर असलेल्या अधिस्वीकृती पत्रिकेच्या कोट्यापेक्षा त्या वृत्तपत्रात अधिक पत्रकार असल्यास ते अधिस्वीकृती पत्रिकेसाठी पात्र ठरत असूनही केवळ त्या वृत्तपत्राच्या कोट्यात बसत नाहीत. या कारणामुळे ते अधिस्वीकृती पत्रिकेपासून आणि त्याद्वारे मिळणारे लाभ यापासून वंचित राहतात. यास्तव वृत्तपत्रांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याची शिफारस राज्य अधिस्वीकृती समितीनं शासनाकडे करावी अशी सूचना निवृत्ती माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, नवी मुंबई प्रेस क्लब, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकारितेची पाठशाळा, बातमी मागची गोष्ट या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ही कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. पत्रकारांसाठी शासनाच्या वतीनं आरोग्य योजना, कल्याण निधी योजना, गृहनिर्माण संस्था, पत्रकार भवन यासाठी जागा आणि काही प्रमाणात आर्थिक मदत, म्हाडा, सिडकोच्या घरांमध्ये 2% आरक्षण, एसटी महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांना आणि आता निकष पूर्ण करणाऱ्या डिजिटल माध्यमांना जाहिराती अशा विविध प्रकारे सहाय्य करण्यात येत असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. परंतु हे सर्व लाभ मिळवण्यासाठी पत्रकार अधिस्वीकृती धारक असण्याची प्रमुख अट आहे. त्यामुळे या अटींची काटेकोरपणे पूर्तता करण्यासाठी पत्रकारांनी सर्व आवश्यक कागदपत्र अद्ययावत राहतील याची काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. याच कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या प्रसार माध्यमातील विविध व्यक्तींवर लिहिलेल्या माध्यम भूषण या पुस्तकांच्या मुखपृष्ठाचं अनावरणही करण्यात आलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात आज भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडलं. आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्यानं तसंच आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सकाळी 9:30 ते सायंकाळी 4:30 या वेळेत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. अपघात, शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, रक्तदोष आणि इतर आजारांसाठी आवश्यक असणाऱ्या रक्तसाठ्यासाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरला. आमदार संजय केळकर यांनी सकाळी 10 वाजता या शिबिराला भेट दिली आणि उपस्थित कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, डॉक्टर राकेश बारोट, डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर, स्मिता हुमरसकर यांच्यासह विविध अधिकारीही उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग आणि कर्मचारी संघटनेचं विशेष योगदान मिळालं. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे रक्तदान चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. हे रक्तदान शिबिर पहिल्यांदाच या ठिकाणी होत आहे आणि अनेक कामगारांनी रक्तदान द्यायला सुरुवात देखील केलेली. ही एक मोठी बांधिलकी आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण समजतो आणि या पुढच्या काळामध्ये देखील नित्य नियमाने महापालिकेच्या कामगारांनी रक्तदान करण्याचा
संकल्प देखील या ठिकाणी केलेला आहे। विविध भागाचे विविध खात्यातले कर्मचारी हे या ठिकाणी एक आपली बांधिलकी समजून रक्तदान करत आहे। निश्चितपणे हा अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय अशा प्रकारचं या कामगारांचं काम आहे। मी बाकीच्यांना देखील आवाहन करेन की आपलं देखील आपण रक्तदान करून रुग्णाची आवश्यक असलेल्या सगळ्या रुग्णांना या माध्यमातून सहकार्य करावं आणि याच्यासाठी देखील आषाढी यात्रेनिमित्त 5200 जादा बसेसच्या माध्यमातून एसटीनं तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडवले। या सेवेतून एसटीला 35,87,61,000 रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येनं भाविक प्रवासी येत असतात। या भाविक प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूर पर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीनं तब्बल 5200 जादा बसेस सोडल्या होत्या। 3 ते 10 जुलै दरम्यान या बसेसनी 21,499 फेऱ्या करून तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे। यातून एसटी महामंडळाला 35,87,61,000 रुपयांचं उत्पन्न मिळाले, जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा 6,96,03,000 रुपयांनी जास्त आहे। 2024 साली आषाढी यात्रेचं एकूण उत्पन्न 28,91,58,000 रुपये इतकं होतं। अर्थात एवढं चांगलं उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक आणि अधिकारी अभिनंदनास पात्र असल्याचं प्रतिपादनही मंत्री सरनाईक यांनी यावेळी केलं। घणसोली ते ऐरोली सेक्टर 10A उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात यावी, बाधितांना योग्य मोबदला तात्काळ द्यावा, नवी मुंबई महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, ठाणे कोपरी ते नवी मुंबई एअरपोर्ट कॉरिडॉर रस्ता मार्गी लावण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना करून त्याची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत। खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळानं नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेत बैठक घेतली। नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीदरम्यान नवी मुंबई महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांकडून संयुक्त सादरीकरणही करण्यात आलं। तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये घणसोली ते ऐरोली सेक्टर 10A ला जोडणारा खाडीवर उड्डाण पूल काम करण्याचे आदेश देण्यात आले होते। सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त वतीनं या उड्डाणपुलाचं काम होणार आहे, त्याची वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र काम कासव गतीनं सुरू आहे। पुलासाठी आवश्यक परवानग्या वेळेत न घेतल्यामुळे प्रकल्प रखडलाय। यावर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी लवकरात लवकर सर्व परवानग्या घेऊन कामास गती देण्याचे निर्देश दिलेत। यासोबतच या भागातील शेतकरी, मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला मिळेल याची हमी देखील आयुक्तांनी बैठकीत दिली। ठाणे कोपरी ते नवी मुंबई एअरपोर्ट कॉरिडॉर रस्ता करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या प्रगतीचाही यावेळी आढावा घेण्यात आला।
पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या गुन्ह्याचा तपास कासरडोली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 5चं पथक करीत असताना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक CCTVच्या आधारावर आरोपीचा मागावा काढत पोलीस पथकानं रिक्षाचालक आरोपी समाधान अर्जुन सूर्यवंशी वयवर्ष 40 याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत त्यानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचा ओढणीनं गळा ओढून हत्या केल्याची कबुली दिली. कासरडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कासरडोली सिंडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेमध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता. मुलीच्या गळ्याला ओढणी घट्ट ओढून गुंडाळलेली असल्यानं तिची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर कासरडोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास कासरडोली पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक करत होतं. पोलीस पथकानं मिसिंग तक्रारीची माहिती विविध पोलीस ठाण्यातून जमा केली. तेव्हा कालवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने तपासाची चक्र फिरवू लागली. कळव्यातून अल्पवयीन मुलगी मिसिंगची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकानं मुलीच्या घराजवळील CCTVचे फुटेज तपासले. पोलीस पथकानं घर ते अगदी कासरडोलीपर्यंतचे 100पेक्षा अधिक CCTV फुटेज तपासले. दरम्यान अल्पवयीन मुलगी ही ठाणे स्थानकाच्या रिक्षा स्टँडवरून रिक्षात बसून गेल्याचं CCTV फुटेज सापडलं. हाच धागादोरा घेऊन पोलिसांनी रिक्षाचा मागोवा काढत तपास केल्यानंतर यात रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी व्यवसाय ऑटो रिक्षा चालक याच्याजवळ ठाणे पश्चिम याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर रिक्षाचालक समाधान सूर्यवंशी याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीला रिक्षाचालकानं रेल्वे स्टेशन परिसरातून घटनेच्या दिवशी दुपारी 1:30 ते 2 वाजता घेऊन भिवंडी त्यानंतर घोडबंदर रोड येथे आणून तिच्या ओढणीनं गळा ओढून तिची हत्या केल्याचा प्रकार CCTVमुळे समोर आलाय.